नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे MST CETचा 2025चा ॲप्लिकेशन फॉर्म हा कसा भरावा. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की पहिल्यांदा रजिस्ट्रेशन कसं करावं, त्याच्यानंतर प्रोफाईल कंप्लीट कशी करावी, त्याच्यानंतर पाहणार आहे एज्युकेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फोटो कसे अपलोड करायचे, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, हे सर्व डिटेल्स पाहणार आहे. त्याच्यानंतर लास्टला पेमेंट कसं करायचं, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जे लोक CETची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी खास आपण एक CET मराठी नेटकॅप या नावाने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण CET संदर्भात भरपूर महत्त्वाचे वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी अपलोड करत असतो. तसेच आपण याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज भेटून तोपर्यंत, तुम्हाला कॉलेजचे ॲडमिशन होऊस तोपर्यंत सर्व गोष्टी आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला एक्झामला कोणकोणते डिटेल्स असणार आहेत, एक्झामचे अपडेट, हॉल तिकीटचे अपडेट, स्कोर कार्डचे अपडेट, त्याच्यानंतर तुम्ही कॅप राऊंड कसा भरायचा, त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज कसं भेटेल, कोणते भेटेल, त्याच्यानंतर कॉलेज भेटून झाल्यानंतर त्याचं अलॉटमेंट लेटर कसं काढायचं, इथपर्यंत सर्व गोष्टी आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला CETच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण या CETच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी खाली पाहू शकता 2 नंबरचा ऑप्शन आहे, CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26. या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली CETची रजिस्ट्रेशन करायची विंडो या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन न्यू युजर नावाचे एक बटन आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता 1 नंबरला आहे फर्स्ट नेम अँड मिडल नेम. ज्या पद्धतीत तुमचं 10वीचं आणि 12वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीनं नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे, आपलं पहिले नाव आणि मिडल नेम. त्याच्यानंतर 2 नंबरच्या कॉलममध्ये आपलं आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली ईमेलमध्ये ईमेल ID टाकून घ्या तुमचा. त्याच्यानंतर या ठिकाणी स्ट्रॉंग पासवर्ड एखादा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सेम कन्फर्म पासवर्ड टाकून घ्या, वरती जो टाकला तो. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाका. या पद्धतीने मी कशी सिलेक्ट करतो या पद्धतीने बघून घ्या तुम्ही. जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन हे बटन ओपन होईल. सर्व माहिती टाकल्यानंतर त्या रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करा. ही सर्व माहिती टाकून घेऊन तुम्हाला या पुढे मी कंटिन्यू करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता सर्व डिटेल्स टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनवर आपण क्लिक करू. रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या ईमेल IDवर एक OTP जातो. तो OTP आपल्याला या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. आपला ईमेल ID ओपन करा. या ठिकाणी मी तुम्हाला कॅमेरा ओपन करून सर्व डिटेल्स दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला एक मेसेज आलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता मोबाईलवरती एक MHCET नावाचा एक मेसेज आलेला आहे. तर तो मेसेज आता या ठिकाणी आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मेसेज ओपन करून घेतला आहे आपण. तर या ठिकाणी जरा स्क्रोल करून खाली यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता व्हेरीफाय ईमेल IDचं एक बटन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला फक्त क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तर या ठिकाणी पाहू शकता कन्फर्म व्हॅलिड ईमेल ID ॲड्रेस हे झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला फक्त एकदा क्लिक हिअर टू प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता युअर ईमेल ॲड्रेस हॅज बीन व्हेरीफाय म्हणून आलेलं आहे. तर ही पद्धत झाली. तर त्याच्यानंतर आपण आपल्या पोर्टलवरती परत वापस यायचं आहे. पोर्टलवरती आल्यानंतर खाली पाहू शकता वन्स हिअर ईमेल इट्स व्हेरीफाय प्लीज क्लिक हिअर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या ईमेल ID टाका. जो तुम्ही पासवर्ड सिलेक्ट केला आहे तो या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्या व्यवस्थित. पासवर्ड टाकून झाल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करून आपण या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एंटर केले अशी एक इंटरफेस ओपन होईल. युजर इन्फो नावाची पर्सनल डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्या पहिल्या कॉलममध्ये. त्याच्या पुढं आपल्याला वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्या खाली आईचं नाव, त्याच्या खाली नंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमचं रिलिजन काय आहे ते रिलिजन या ठिकाणी टाकून घ्या. हिंदू रिलिजन, मुस्लिम काय असेल ते तुमचं टाकून घ्या. त्याच्यानंतर रिजनमध्ये या ठिकाणी तुमचं खेडेगाव आहे का शहर भाग आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं. जर खेडे असेल तर रूरल टाका, जर तुम्ही शहरात राहत असेल तर अर्बन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मदर टंग या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तुमची कोणती मदर टंग आहे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. शक्यतो बऱ्यापैकी जणांची मराठी असणार आहे, त्यामुळे मराठी टाकून घ्या.
त्याच्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन हे ॲटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲन्युअल इन्कम टाकून घ्यायचं आहे. वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं, तर या ठिकाणी ते सिलेक्ट करून ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मॅरिड आहात का, तर या ठिकाणी विचारेल मॅरिटल स्टेटस. तर या ठिकाणी जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड करा, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. लाईन 1मध्ये ॲड्रेस तुमच्या या ठिकाणी गावाचं नाव, लाईन 2मध्ये तुम्ही ज्या गावात राहता तिथले एखादं लँडमार्क रोड या पद्धतीने टाकून घ्या. त्याच्यानंतर स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, त्याच्याखाली तालुका आहे तालुका सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर ते विलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्या गावात तुम्ही राहता ते. त्याच्यानंतर त्या गावाचं खाली पिनकोड टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकून झाल्यानंतर त्याच्या खाली मोबाईल नंबर आहे. तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या कॉलममध्ये टाकून घ्यायचा आहे. सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर खाली आहे बघा ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स. जर तुमचा परमनंट आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेमच असेल तर पुढे दिलेलं जे कॉलम आहे चिन्ह आहे त्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही पण ॲड्रेस सेम होऊन जातील. ते झाल्यानंतर खाली अदर डिटेल्स विचारेल. पहिल्यांदा अदर डिटेल्समध्ये विचारेल तुम्ही महाराष्ट्र स्टेट डोमासल आहात का, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का. असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्या पुढेच विचारेल तुम्ही डिसेबिलिटीमध्ये आहात का. असेल तर यस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. त्याच्यानंतर सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा याच्यामध्ये विचारेल आपल्याला पहिल्यांदा तुमचं 10वीचं पासिंग इयर काय, तुमची 10वी हे कोणत्या वर्षी हे पासआउट झाला तुम्ही ते विचारेल. तर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही 10वी कधी पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीला किती टक्के पडले ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10वीला तुमचा कोणता बोर्ड होता ते बोर्ड टाकून घ्या. जर महाराष्ट्राचे बऱ्यापैकी महाराष्ट्र स्टेट बोर्डच येणार आहे. जर कोण CBSE वगैरे बोर्ड असेल तर या ठिकाणी ते सर्च करून घ्या किंवा खाली लिस्टमध्ये शोधा तुम्हाला ते सापडेल. त्याच्यानंतर तुमची 10वी हे कोणत्या जिल्ह्यात राज्यातून झाली तर ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर बऱ्यापैकी जणांची महाराष्ट्रामधून झाले असणार तर महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी काय कोणाची अदर स्टेटमधून झाले असेल तर अदर करून घ्या. हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर लास्टला या ठिकाणी महत्त्वाचं आहे लक्ष द्या. या ठिकाणी या खाली विचारेल तुमची 12वी कधी झाली आहे. जर तुमची 12वी आत्ताच चालू असेल तर येस का अपेरिंग म्हणून येस करा. जर तुमची ऑलरेडी 12वी झाली असेल तर या ठिकाणी 2 ऑप्शन येतात येस और नो. जर 12वी झाली असेल तर येस करा, 12वी झाली नसेल किंवा चालू असेल तुमची 12वी तर येस करा. जर 12वी ऑलरेडी झाली असेल तर नो करून घ्यायचं आहे. या ठिकाणी माझी 12वी ऑलरेडी झालेली आहे तर मी या ठिकाणी नो करून घेतो आणि 12वीचे डिटेल्स टाकतो. तुमचं 12वीचं पासिंग इयर या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर 12वीला कोणतं बोर्ड होतं, 12वीला तुम्हाला किती मार्क्स पडले, किती ऑप्टेन किती, टोटल मार्क्स किती पडले या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी खाली पर्सेंटेज ॲटोमॅटिक येईल तुम्ही वरती मार्क्स टाकल्यानंतर. हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर सेव्ह चेंज या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी सर्व डिटेल्स टाकून घेतो आणि सेव्ह चेंज या बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या, सर्व डिटेल्स टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह चेंज या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी डिटेल्स सर्व सेव्ह झालेले आहेत, वरती मेसेज आलेला आहे. तर या ठिकाणी आपली प्रोफाईल या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तर या ठिकाणी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे CET रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला कशाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, MST CETला करायचं आहे, BSc वगैरे या ठिकाणी सर्व ऑप्शन वेगवेगळे दिसतील. पण आत्ता सध्या आपल्याला MST CET 2025ला रजिस्ट्रेशन करायचं. तर या ठिकाणी पहिल्या ऑप्शनवर आपल्याला रजिस्टर नाव बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी आपल्या पुढची विंडो ओपन होईल. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला फी किती दिलेली या ठिकाणी बघून घ्या. या ठिकाणी 4 नंबरचा जो पॉईंट आहे फीचा म्हणून लिहिलेला आहे. तर या ठिकाणी जनरलला आपल्याला 1000 रुपये फी आहे आणि त्याच्या खाली 5वा पॉईंट आहे बाकीचे अदर कास्ट आहेत SC ST OBC VJ ST SBC VJ NT वगैरे EWS PWD या सर्वांना या ठिकाणी 800 रुपये फी आहे. तर या ठिकाणी सर्व डिटेल्स दाखवत आहे. तर या ठिकाणी डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर सर्व डिटेल्स या ठिकाणी आपण ज्या मागाशी प्रोफाईलमध्ये ज्या भरल्या डिटेल्स तर या ठिकाणी सर्व दिसतील आपल्याला डिटेल्स. तर या ठिकाणी सर्व डिटेल्स पाहून घ्या एकदा बरोबर आहेत की नाहीत. या ठिकाणी सर्व आपले डिटेल्स भरलेले बरोबर आहेत. जर कोणाचे डिटेल्स चुकले असतील तर तुम्ही परत एकदा या ठिकाणी लॉग आउट करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण प्रोफाईल भरली त्या ठिकाणी जाऊन ते एडिट करायचं आहे. तिथं अपडेट प्रोफाईल नावाचं एक ऑप्शन येतो. जर तिथून जरी नाही तुम्हाला झालं तर लास्टला मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला कुठून तुम्हाला प्रोफाईल या ठिकाणी एडिट करायचा आहे. तर या ठिकाणी सर्व डिटेल्स आपली बरोबर आहे. तर या ठिकाणी वरचा दिलेला जो कॅप्चा आहे तो या ठिकाणी कॅप्चा आपण टाकून घेऊ.
कॅप्चा टाकून झाल्यानंतर सेव्ह प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP आलेला आहे आणि तो या ठिकाणी आपण टाकून घेतोय. OTP टाकून झाला आणि व्हेरीफाय OTP आपल्याला बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला MST CETचं रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन नंबर भेटलेला आहे. तर तो नंबर तुम्हाला मेसेजला पण येईल, ईमेलला पण येईल. त्याच्यानंतर प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं पहिलं रजिस्ट्रेशन स्टेप कंप्लीट झाली. तर या ठिकाणी आपल्याला ऑदर डिटेल्स भरायचे आहेत. तर इनकम्प्लीट ॲप्लिकेशनवर आपल्याला 2 नंबरच्या स्टेपवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढचे डिटेल्स भरून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपण डोमासाईल महाराष्ट्र येस आहे, कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता, ओपन, SC ST, VGNT, OBC, SBC कोणती कॅटेगरी येत असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर तुम्ही कास्टमध्ये येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला विचारेल तुमची कास्ट कोणती आहे. तर या ठिकाणी तुमच्या जातीचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. तर तुम्हाला खाली विचारेल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर या ठिकाणी आहे म्हणून टाकवायचं आहे आणि या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली विचारेल तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येस करा, नसेल तर नॉट अप्लाइड म्हणून करा. जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढाय दिली असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे डिटेल्स तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढताना तुम्हाला टोकन भेटला आहे त्या टोकनच्या डिटेल्स टाकून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याला विचारेल तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, नॉन क्रिमिनल असेल तर येस करा, नसेल तर नो करून नॉट अप्लाय बट करा. तर आता नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार नाही आहे. जर तुमच्याकडं नॉन क्रिमिनल जर तुम्हाला काढायचं झालं तर तुम्ही 31 मार्च 2025 नंतर ते नॉन क्रिमिनल काढा. कारण जर त्याच्या आधी जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढलं तर ते एक वर्ष तुम्हाला कमी त्याची व्हॅलिडिटी भेटणार. तर त्या शक्यतो तुम्ही एप्रिल महिन्यानंतरच नॉन क्रिमिनल काढा. आणि कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची या संदर्भात आपण हा व्हिडिओ एक तयार केलेला आहे आपल्या चॅनलवर, तो पहा आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. त्याच्यानंतर पुढचे आपण डिटेल्स बघूया. त्याच्यानंतर हे डिटेल्स टाकून झाली त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ऑर्फन आहे की विचारेल, नो करून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यानंतर या ठिकाणी 10वीची डिटेल्स दिसेल, आपल्याला 12वीची डिटेल्स दिसेल. त्याच्यानंतर जर या ठिकाणी जर तुम्ही आता 12वीला असाल तर या ठिकाणी तुमचं ES असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 12वीची डिटेल्स तुमची येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पेपरसाठी अप्लाय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला विचारेल. या ठिकाणी तुम्ही PCBसाठी अप्लाय करणार आहे का PCMसाठी अप्लाय करणार ते सिलेक्ट करून घ्या. जर तुम्ही दोन्हीसाठी अप्लाय करणार असेल तर या ठिकाणी खाली बोथ ऑप्शन आहे PCMB, ते दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुमची पेपर लँग्वेज कोणती पाहिजे, शक्यतो इंग्लिशच लँग्वेजमध्ये आपलं एज्युकेशन असतं तर इंग्लिश सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर खाली विचारेल एक्झाम सेंटर कोणतं तुम्हाला पाहिजे, तर सर्व महाराष्ट्रामधलेच एक्झाम सेंटर आहेत, तुम्हाला जे कोणतं जवळ पडेल ते यापैकी 4 एक्झाम सेंटर टाकून घ्यायचे आहेत. एक्झाम सेंटर टाकून घ्या या पद्धतीनं. त्याच्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला फोटोसही अपलोड करून घ्यायचे आहे. हे महत्त्वाचं पॉईंट आहे, या ठिकाणी लक्ष देऊन जरा व्यवस्थित पाहून घ्या. या ठिकाणी फोटो कसा अपलोड करायची, सही कशी अपलोड करायची. या ठिकाणी सिलेक्ट अपलोड टाईपमध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी फोटोग्राफर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन येतील, फोटोची साईज वगैरे किती कशी पाहिजे काय पाहिजे. तर या ठिकाणी चेक करा आणि आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशी विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही ऑप्शन पाहू शकता, ओपन, कॅमेरा, रोटेट, क्रॉप आणि अपलोड. या ठिकाणी ओपन ऑप्शनवर फाईलवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ओपन फाईलवर क्लिक करून घेतल्यानंतर आपण गॅलरीमध्ये येऊ किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ. ते आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी फोटो सिलेक्ट करून घेतला. या ठिकाणी या पद्धतीने खाली फोटो दिसेल. त्याच्यानंतर 5 नंबरचा ऑप्शन आहे अपलोड. या अपलोड बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण याच पद्धतीने अपलोड करून घ्यायचे आहे. या ठिकाणी ओपन फाईलवर क्लिक करून घ्या. या ठिकाणी मीडियामध्ये जावा. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुमची सिग्नेचर असेल ती सिग्नेचर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर या ठिकाणी अपलोड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून झालेली आहे. तर याच्यानंतर आपण पाहून घेऊ की आपल्याला डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहेत.
तर सेव्ह अँड प्रोसीड करून घ्यायचे आहे. डॉक्युमेंटमध्ये काय काय अपलोड करू शकतो या ठिकाणी पाहून घ्या. सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. याच्यामध्ये पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, वोटर ID, आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो या पद्धतीने जे तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल असेल ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी माझ्याकडे आधार कार्ड अवेलेबल आहे, तर या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेणार आहे. तर या ठिकाणी आधारवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता काळ्या रेषेमध्ये एक बाण दिसत आहे अपलोड या बटनामध्ये, त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्या पद्धतीनं ओपन या बटन फाईलवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मीडिया किंवा गॅलरी, फाईल मॅनेजर काय असेल ते तुमचं ओपन होईल. यामध्ये तुम्ही PDF पण अपलोड करू शकता किंवा तुमच्याकडे आधाराचा फोटो स्कॅन केलेला फोटो किंवा स्क्रीनशॉट मारला असेल तर त्यापैकी कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले तरी चालेल. तर या ठिकाणी माझं आधार कार्ड ओपन करून घेतो मी. या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड पाहू शकता. हे आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी क्रॉप करू शकतो. या ठिकाणी जर क्रॉप करून झाले तर या ठिकाणी क्रॉप या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी थोडासा प्लीज वेट म्हणेल. ते झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता व्ह्यू यामध्ये आपलं आधार कार्ड दिसत आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने हे आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. आपला फॉर्म व्यवस्थित भरून झालेला आहे. तर तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की जर तुमची ही फाईल्समध्ये ह्या ॲप्लिकेशनमध्ये काही जर चूक वगैरे असेल ती तुम्हाला करेक्शन करायची असेल तर या ठिकाणी पाहू शकता वरती हा बाण दिलेला आहे, पर्सनल डिटेल्स लिहिलेले, त्याच्या शेजारी बाण दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या पर्सनल डिटेल्समधली कोणतीसुद्धा माहिती आपल्याला त्याची करेक्शन करू शकता. त्याच पद्धतीने खाली खाली येऊन पाहून घ्यायचं आहे आपली भरलेले डिटेल्स बरोबर वगैरे आहे का. याच पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता ॲड्रेस वगैरे सर्व झालेले आहेत आपले. या ठिकाणी कॅटेगरी वगैरे आहे, तर कॅटेगरीमध्ये काय चुकीचं असेल तर त्याच्या पुढे एक पिन दिलेली आहे पेन्सिलची, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता. याच पद्धतीने क्वालिफिकेशन डिटेल्स पण आहेत. याच्यामध्ये MST CETचे एक्झाम डिटेल्स आहेत, त्या वाटल्यास तर ते आपण तुम्ही चेंज करू शकता. जर 2 विषय आहेत त्यापैकी एकच विषय आपला अप्लाय करायचा असेल तर त्या बटनावर आपल्याला क्लिक करून ते आपण चेंज करू शकतो. तर या पद्धतीने हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर याच्यानंतर पेमेंट कसं करावं ते या ठिकाणी पाहून घेऊ आपण. तर ही सर्व डिटेल्स आपण भरलेली बरोबर आहे. तर आय हॅव ऑलरेडी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन या बटनावर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर येस बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण 2 विषय सिलेक्ट केलेत आणि आपली कास्ट आहे SBC, त्याच्यामुळे आपल्याला एका विषयाला फी आहे 800 रुपये. आपण PCMB दोन्ही विषय सिलेक्ट करून घेतलेत, त्याच्यामुळे आपल्याला 1600 रुपये फी आहे. जर तुम्ही या ठिकाणी एकच विषय सिलेक्ट केला असेल PCM किंवा PCB तर या ठिकाणी तुम्हाला 800 रुपये दिसणार आहेत. तर या ठिकाणी या पद्धतीने तुमची फी स्ट्रक्चर राहणार आहे. तर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रोजर पे बटनावर क्लिक करून घ्या. इन्स्ट्रक्शन या ठिकाणी क्लोज करून घ्या. त्याच्यानंतर आय ॲग्री टर्म अँड कंडिशन बटनावर क्लिक करून प्रोसीड बटनावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. ओके करून घेतल्यानंतर पेमेंट गेटवे ऑप्शनवर आपण येतो. या ठिकाणी UPI कार्ड्स, EMI, नेट बँकिंग, वॉलेट सर्व ऑप्शन आहेत या ठिकाणी. तर या पद्धतीने तुम्हाला UPI वरून करायचं असेल तर करू शकता. UPI मध्ये खाली UPI ॲप्लिकेशनवर जाऊन पण पेमेंट करू शकता किंवा त्याच्यावरती UPIचा QR कोड आहे, हा QR कोड तुम्ही स्कॅन करून पण यासाठी पेमेंट करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला 1600 रुपये प्लस 1 रुपये त्यांचं कन्व्हेन्शन चार्ज आणि GST असणार आहे, त्याच्यामुळे ते आपण कंटिन्यू करून घेऊ. या ठिकाणी आपला QR कोड ओपन झालेला आहे. तर ह्या तुमच्या UPIच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन हा QR कोड स्कॅन करून घ्या आणि तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट होईल. तुमचं मोबाईलमधून पेमेंट कट झाल्या या ठिकाणी तुम्हाला बॅकचं बटन दाबायचं नाही किंवा रिफ्रेश करायचं नाही. ॲटोमॅटिक ते आपलं CETच्या पोर्टलवर जातं आणि तिथं प्रिंटचा ऑप्शन येतो. तो प्रिंटचा ऑप्शन कसा येतो या ठिकाणी मी तुम्हाला लगेच दाखवतो. या ठिकाणी वेटिंग करायचं आहे. तर या ठिकाणी पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल, प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म.
तर या ठिकाणी सर्व डिटेल्स दिसतील आणि लास्टला पण एक ऑप्शन आहे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म, या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा. तर हा फॉर्म भरायची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा आणि काय डाऊट असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.